नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. सर्वात पहिले मी आपल्या नाथ संस्कृतीचा हे आपला हक्काचं चॅनल आहे, त्याच्यावर मी सर्वांचं स्वागत करते आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम सगळेजण करत आहात, त्याच्यामुळे मी सर्वांचे आभारही मनापासून धन्यवाद मानते. आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीता शिकत आहोत नाही का? आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण दुसरे इतरही श्लोक अष्टक वगैरे शिकणार आहोत, शिकलो आहोत, भरपूर शिकलो आहोत. आपण अन्नपूर्णा स्तोत्र शिकलो, पांडुरंगाष्टक शिकलो, नंदकुमार अष्टक शिकलो आणि आता आपली रामरक्षा पण चालू आहे. आपण भगवद्गीता शिकत शिकत भगवद्गीताच का सुरू केली आपण? तर मला वैयक्तिक असं वाटलं की याच्यामध्ये खूप घेण्यासारखं आहे. मी खूप दिवसापासून वाचते, वाचण्याचा विषय नाही, पण वाचता वाचता मला कळालं की जे काही आपल्याला याच्यातून घेण्यासारखं आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि घेऊन ते स्वतःजवळच न ठेवता दुसऱ्यांना पण आपण ते दिलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून आपण भगवद्गीता हातात धरली. आता त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. काही ताईंना माझ्या वाचता येत नाही, काही भाऊंना वाचता येत नाही, संस्कृत वाचता येत नाही म्हणतात, संस्कृत अवघड आहे म्हणतात, कुणाला वेळ नसतो. बऱ्याच सगळ्यांनाच अडचणी असतात, मला पण आहेत, भरपूर अडचणी आहेत मला पण. पण तरी पण तेवढ्या अडचणीतून मार्ग काढून आपण व्हिडिओ करतोच आणि देतोच. मग माझं म्हणणं असं आहे की ज्यांना याची आवड आहे ना, त्यांनी कमीत कमी ऐकायला पाहिजे, म्हणून बघायला पाहिजे. ज्याला शिकण्याची आवड आहे त्याने सारखं सारखं म्हटलं की येतं. आणि आपण काय असं नुसतं सरसगट म्हणत नाही, त्याच्यामुळं सगळ्यांना कळतं म्हणणं. मी एक शब्द दोनदा तीनदा उच्चारते, सगळ्यांना कळतं ते. पण तरीही काही काही ताईंची आमच्या कमेंट असतेच, ताई थोडंसं आणखी समजून सांगा, ताई थोडंसं आणखी समजून सांगा. मला पण जास्त काही येत नाही, पण मला जे येतं ते मी सांगण्याचा आणि देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न जरूर करत आहे. तर सर्वांनी साथ जर दिली तर आपलं हे कार्य सुरू राहील. म्हणून सर्वांनी अशीच भरभरून साथ द्या, ही कळकळीची विनंती, अगदी हात जोडून. आणि आपण सुरुवात करूया. आपण भगवद्गीतेचे 3 अध्याय संपवले आणि 4थ्या अध्यायाचे आपण 29 आणि 30 हे 2 श्लोक आज घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होणार नाही याची आपण काळजी घेऊ, कारण खूप मोठा व्हिडिओ जर झाला तर तो पण बघण्याची कंटाळा येतो. पण जे महत्त्वाचं आहे तेवढं आपण घेऊया. सुरू करते मी. 29वा श्लोक, 4था अध्याय. अपाने जुह्वति प्राणम, अपाने जुह्वति प्राणम, प्राणे अपानम तथा परे, प्राणे अपानम तथा परे, अपाने जुह्वति प्राणम, प्राणे अपानम तथा परे, प्राणापान गती रुद्ध्वा, प्राणायाम परायणा. 1 मिनिट, आवाज येतोय का नाही काय माहिती.